वसई विरार मनपा निवडणुकीत बोईसर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महायुतीच्या ठरलेल्या जागा वाटपाच्या सूत्राला जाणीवपूर्वक तडा देत तब्बल 7 अतिरिक्त एबी फॉर्म वितरित केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे, असा थेट आणि सडेतोड आरोप शिवसेना आमदार विलास तरे यांनी केलाय। हा प्रकार केवळ अनुशासन भंग नसून महायुतीच्या एकात्मतेवर आघात करणारा आणि युती धर्माशी सरळ संभ्रम निर्माण करणारा आहे, असेही त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। भारतीय जनता पक्ष, शिवसेना, श्रमजीवी संघटना आणि आगरी सेना यांच्या माध्यमातून महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला असताना त्यानुसार भाजपला 88 जागा आणि शिवसेनेला 27 जागा देण्यात आल्या होत्या। त्यामुळे आम्ही आमच्या पक्षातील अतिशय चांगल्या उमेदवारांना उमेदवारी देऊ शकलो नाही। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून 4 अपक्ष अर्ज दाखल केले असता पक्षाच्या आदेशानुसार त्वरित 4ही उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले। हा निर्णय सर्व घटक पक्षांच्या संमतीने आणि महायुतीचा उद्देश चांगला जावा, जनतेसमोर एकसंध ताकद उभी राहावी या हेतूने घेण्यात आला होता। मात्र या सर्व निर्णयांना हरताळ फासत भाजपकडील काही नेत्यांनी स्वार्थापोटी आणि अंतर्गत गटबाजीपोटी 7 अतिरिक्त एबी फॉर्म दिले। हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आणि न पटणारा आहे। या बेजबाबदार कृतीमुळे महायुतीच्या उमेदवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले आहे। महायुतीचा पराभव व्हावा, अंतर्गत गोंधळ निर्माण व्हावा या हेतूने हा डाव आखण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे। ही बाब स्वतःच्या भाजपच्या अंतर्गत गैरव्यवस्थापनाची साक्ष देणारी आहे। वसई विरारमधील भाजप नेतृत्वाने या संपूर्ण प्रकरणाची तत्काळ जबाबदारी स्वीकारावी, तसेच ज्यांनी युतीचा निर्णय धाब्यावर बसवून अतिरिक्त एबी फॉर्म दिले त्या संबंधित व्यक्तींवर कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार विलास तरे यांनी केली आहे। महायुती म्हणजे कोणाच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेचा खेळ नसून ती जनतेच्या विश्वासावर उभी असलेली व्यवस्था आहे। या विश्वासाशी खेळणाऱ्यांना माफी नाही, असा इशाराही त्यांनी दिला। महायुतीचा उद्देश राज्यात स्थिर, विकासाभिमुख आणि लोकाभिमुख शासन देण्याचा आहे। तो उद्देश उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांवर कारवाई झाली नाही तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना त्या प्रभागात बसू शकतो, असेही आमदार विलास तरे यांनी ठामपणे स्पष्ट केले आहे। वसई विरार महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर माझा आरोप आहे की त्यांच्याच माध्यमातून ह्या चुका झालेल्या आहेत आणि त्यांना त्या सुधारवता आलेल्या नाहीत। बोईसर विधानसभेमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी तशाच पद्धतीचे एबी फॉर्म सोडलेले आहेत आणि काही ठिकाणी जिथे एबी फॉर्म सोडले नाही तिथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बंडखोरी करण्यासाठी सांगितलेलं आहे। 1 नंबरमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते आमचे नाराज झाले, त्यांना एकही सीट न मिळले आणि त्यांनी मग अपक्ष 4 फॉर्म घेतले। परंतु पक्षाच्या आदेशानुसार आम्ही त्यांना सूचना केल्या का इथे महायुतीला कुठेही अडचण निर्माण होता नाही, तर तुम्ही तात्काळ ते अपक्ष फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा मागे घ्यावेत। तर त्यांनी ते मागे घेतलं आणि प्रामाणिक युती धर्म पाळला त्यांनी। परंतु भारतीय जनता पार्टीकडून असं कुठेच समंजसपणा दाखवण्यात आलेला नाही। इथे फक्त शिवसेनेच्या उमेदवारालाच फटका बसणार नाही, तर इथे महायुतीच्या उमेदवारांना फटका बसणार आहे। मी आजच सांगतो की ज्या नेतृत्वाकडून चुक्या झालेल्या आहेत भारतीय जनता पार्टीच्या, त्यांनी ते 7 एबी फॉर्म घेतलेले आहेत, त्यांना जे अधिकृत उमेदवार झालेले आहेत त्यांची तात्काळ पत्रक काढून हकालपट्टी करण्यात यावी, जेणेकरून युतीचा मेसेज हा खंबीरपणे गेला पाहिजे, अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे। नजर चुकीने हा विषय झालेला नाही, हा जाणून बुजून विषय केलेला आहे, परंतु नंतर त्यांना कंट्रोल करता आला नाही का काय असं मला माहीत नाही। पण जर कंट्रोल करता आला नाही तर मग वसई विरारचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कुठेतरी कमकुवत आहे। निवडणुकीची जेव्हा सुरुवात झाली वसई विरार महानगरपालिकेमध्ये त्यावेळेस भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आगरी सेना आणि श्रमजीवी संघटना अशी आमची महायुती झाली आणि तिथे एक फॉर्म्युला आमचा ठरवण्यात आला की 88 जागा ह्या भारतीय जनता पार्टीला, त्याच्यामध्ये श्रमजीवी संघटना आणि आगरी सेनेला ते ॲडजस्ट करणार आहेत आणि 27 जागा आहे शिवसेनेला सोडण्यात आल्या। ह्या सोडल्यानंतर मग आम्ही तशा पद्धतीने फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू केली। आम्ही 27 पेक्षा 28वा एकही एबी फॉर्म दिला नाही, 27चे 27च एबी फॉर्म दिले। परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेचे जे नेतृत्व करणारे वसईमधले आहेत त्यांनी 7 एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले आणि ते आमच्या लक्षात आल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर का आपल्याकडून 7 एबी फॉर्म जादा गेलेले आहेत। आम्ही महायुतीचा धर्म पाळलेला आहे आणि फक्त 27च एबी फॉर्म दिले आहेत, त्याच्या व्यतिरिक्त एकही एक्स्ट्रा फॉर्म दिलेला नाही। तर त्यांच्याकडे रात्री आम्ही नाईक साहेबांकडे बसलो त्यांच्या ऑफिसला, ते बोलले काय उद्याला सकाळी ते आमचे
कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना तर फॉर्म आम्ही सोडलेले आहेत आणि ते आम्ही 7च्या 7 उद्या शेवटच्या दिवशी आम्ही ते फॉर्म मागे घेणार आहोत. परंतु सकाळी परिस्थिती बघितली 11 नंतर तर आम्हाला तसं काही त्यांचं फॉर्म मागे घेण्याच्या ॲक्टिव्हिटीज दिसल्या नाही. 2 नंतर त्यांना आम्ही फोन करण्याचा प्रयत्न केला, फोन उचलत नव्हते आणि त्याच्यानंतर मग 2:30-3 नंतर त्यांचे काही कार्यकर्ते काही ठिकाणी येऊन ना थांबले आणि सांगायला लागले की आमचे उमेदवारच गायब झालेले आलेले नाही आहेत. तर मला असं वाटतं का एक ते षडयंत्र आहे किंवा वसई विरार महानगरपालिकेमधलं भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व कुठेतरी कमकुवत आहे असं माझं ठाम मत आहे.